नमस्कार मंडळी, आजचं थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आज आपला व्हिडिओ कशावर आहे. तर आज आपला व्हिडिओ आहे मराठी भाषा, आपल्या मराठी भाषा आपल्या संस्कृतीवर. आणि ह्याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे माझ्या माहेरच्या बाप्पाचं डेकोरेशन. मराठी भाषा सुंदर प्रकारे इथे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की हे जो पाठचं जे डेकोरेशन आहे महाराष्ट्र, मग महाराष्ट्राचा, मग मराठीचा, मग मराठी भाषेचा, आपल्या संस्कृतीचा आणि त्यासोबतच मग माझ्या माहेरच्या बाप्पाचा. इथे आम्ही हे मराठी महिन्यांचं सगळं कॅलेंडर लावलं आहे. आपले चैत्र, वैशाख, तसंच त्यासोबत कुठचे आपले सण येतात ते लावलं आहे. सोबतच इथे आपण महाराजांचा, आपले शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवलेला आहे. सोबत गुढी उभारलेली आहे. पाठीमागे आपलं राजमुद्रा आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपले मराठी अल्फाबेट्स लावलेले आहेत. त्याच्यानंतर मराठी पुस्तकं इथे ठेवलेली आहेत. म्हणजे जेवढं होईल तेवढं आम्ही मराठी भाषेचं किती इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, मराठी भाषा हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सोबतच मी इथे अजून एक व्हिडिओ तुम्हाला दाखवते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे एक सार्वजनिक गणपतीचं डेकोरेशन दाखवलं आहे. तिथेसुद्धा मराठी भाषेवर त्यांनी प्रभुत्व असं ते डेकोरेशन आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि आवडला असल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, एक गोष्ट तुम्हाला सांगायची विसरलीच, इथे आम्ही नथसुद्धा दाखवली आहे, जी आपली मराठी लोकांची शान आहे. आपण नाकामध्ये घालून बघा, वर तुम्हाला दिसतच असेल नथ बनवलेली आहे. तर नथसुद्धा आम्ही इथे लावलेली आहे. आणि आत्ता आपण आलो आहोत दादरचा इच्छापूर्ती गणपतीच्या इथे. इथे जसं मी तुम्हाला सांगितलं तसं इथे मराठी भाषेवर, म्हणजे मराठीवर छान असं डेकोरेशन केलं आहे. सार्वजनिकचं आहे. आता इथे आम्ही चाललो आहे आतमध्ये. इथे वेशभूषा चालू होती. तर बघा इथे कोण काय बनलं, एक काय भूत बनला, एक हे सगळं वेशभूषेचं हे सगळं आहे. तर आता आपण जाऊया. इथे सुंदर अशी शाळा उभी केली आहे, मराठी शाळा. आणि एक चांगलं असं उदाहरण दाखवलं आहे की शाळेंचं त्यांनी चित्र लावले, जशी बालमोहन शाळा आहे, साने गुरुजी आहे, शारदाश्रम शाळा आहे, असे सगळे शाळेंचे जे मराठी शाळा होत्या, नाबर गुरुजी विद्यालय, त्यांचे पिक्चर लावलेले आहेत. आणि इथे बघा किती सुंदर असे बालभारतीचं आपलं मराठीचं पुस्तकं लावलेत. मराठी प्राथमिक विभाग यांनी उभा केलेला आहे. पूर्ण शाळाच उभा केलेली, शाळेचा वर्ग जसा असतो तसं ने दाखवलंय. शाळेतली घंटी, हा सुविचार, ही आतमध्ये आपण वर्गामध्ये चाललेलो आहोत. शाळेचे बेंच ठेवलेले आहेत तिथे, म्हणजे पूर्ण जसा वर्ग असतो तसा सेम टू सेम त्यांनी इथे उभारलं आहे. आता आपण वर्गामध्ये जाऊन बसलेलो आहोत. पुन्हा एकदा शाळेत गेलेलो आहोत. नमस्ते. चला प्रार्थनेसाठी सर्वांनी हात जोडा. या वीणा वरदंड
लक्ष इथे द्या. आज आपण इतिहासापासून सुरुवात करूया. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र. तरीही सदैव मराठी माणसाला संघर्ष करायला लागलाच आहे आणि तो कधीही मागे हटला नाही. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी समाजाची 1848 साली मुलींसाठी शाळा चालू केली, ती सुद्धा मराठी. त्यासाठी त्यांना त्यांच्या घरच्यांशी आणि अनेक समाजाशी लढा द्यावा लागला. तेव्हा कुठे मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळाला. महाराष्ट्राचा इतिहास हा महाराष्ट्रीय भाषेच्या वापरामुळे या शतकापासून नोंदवला गेला आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर भाषेप्रमाणे प्रांत निर्मिले जात होते, परंतु भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पवित्र्यावरून मराठी जनमनात क्रोध उसळला. अखेर 105 जणांच्या बलिदानानंतर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही सामान्य नव्हती, तसेच तिचा कालखंडही लहान सहान नव्हता. याचा झंझावात इतका प्रचंड होता की सत्ताधारी पक्ष व त्यांच्या पुढाऱ्यांचे पितळ साफ उघडे पडले. मुख्य म्हणजे ही चळवळ सामान्य लोकांनी लढली, ज्यामध्ये स्त्रियांचा वाटाही खूप महत्वाचा होता. अशा या महाराष्ट्रात मराठी शाळा बंद होणे ही खूप शरमेची आणि लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण काहीही असो, पण मराठी शाळा बंद झाल्या नाही पाहिजेत. आपल्या मराठीला आपण मायबोली म्हणतो. माय म्हणजे आईप्रमाणे मानतो, तिचा हा अपमान आहे. गेल्या 9 वर्षात 140 मराठी शाळा बंद झाल्या. प्रत्येक मराठीवर प्रेम करणाऱ्या मराठी माणसाची मान शर्मेने खाली झाल्याशिवाय राहणार नाही. शिक्षणाचा दर्जा उंचावलाच पाहिजे. आपल्या मराठी मुलांना प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्रात, देशात नव्हे तर जगभरात नावलौकिक मिळवला पाहिजे. आणि या आधीही अनेकांनी मराठीत शाळेत शिक्षण घेऊन अशी कामगिरी करून दाखवली आहे. आपली मराठी मुले मराठी शाळेत शिकून आंतरराष्ट्रीय संशोधन क्षेत्रातील नामांकित नासा सारख्या जगप्रसिद्ध संस्थेत उच्च पदावर कार्यरत आहेत. माफ करा मी काही जास्तच बोलले असेल तर, पण ही मनाची हळहळ आहे. आज आपण दैनंदिन जीवनात सुद्धा मराठीचा वापर टाळतो का? 2 मराठी माणसं आपापसात बोलताना सुद्धा ओळख पटेपर्यंत मराठी बोलत नाही. एखाद्या भाजीवाल्याकडे गेलो तर आपण त्यांच्या भाषेत विचारतो, भैया भाजी कैसे दिया? मग त्याला काय गरज मराठी शिकण्याची? उच्च शिक्षित आहे हे दर्शवण्यासाठी आपण इंग्रजी बोलतो. तेच आता आपण घरातही करतो. मुलांचे इंग्रजी सुधारावे म्हणून त्यांच्याशी इंग्रजीत संवाद साधतो. छत्रपती शिवरायांनी मोठ्या अपेक्षेनं आपल्याकडे हा महाराष्ट्र सोपवला आणि आज याच छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात मराठी शाळा बंद पाडाव्यात. मराठी भाषेचा गोडवा, मराठी भाषेतील संस्कृती आपण विसरून गेलो. ज्या भाषेने आपल्याला ताठ मानेने जगायला शिकवलं, अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलं, त्याच मराठी भाषिक शाळेची आज कंबर मोडली आहे. आज तुम्ही शाळेत आलात, कसं वाटलं? जुन्या आठवणी जाग्या झाल्या असतील ना? शाळा असे माध्यम आहे की ज्यात शिक्षणासोबत कलेची आणि संस्कृतीची जोड असते. आपल्या मराठी भाषेला संस्कृतीचा खूप मोठा वारसा लाभला आहे. जर का संस्कृती जपायची असेल तर मराठी भाषा जोपासली पाहिजे. त्यासाठी मराठी शाळा चालू राहिल्याच पाहिजेत. माझी सगळ्यांना नम्र विनंती, याचा गांभीर्यानं विचार करा. नाहीतर भविष्यात महाराष्ट्रात मराठी आणि मराठी माणूस शोधावा लागेल. चला आज आपण शपथ घेऊ
की महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी भाषेचा सन्मानासाठी करूया मराठीचा श्री गणेश.